काय करते ग? ये लसूण सोलायला. काय नाही म्हंटल, कपड्याचा फोन आलता का तुला? मला तर आला होता. तुझ्या पोराचं लग्न आहे ना आता, लग्नाला बोलवायला नाही आला. म्हणती रिसेप्शनला या डायरेक्ट. थोडकीच माणसं बोलवणार आहे. काय आता परके झालो आपण. तायडी ती तू म्हंटली लग्नाला बोलवायचं तर लांबच, साधं मला पत्रिका पण पाठवली नाही हिने. काय बाई माणूस घाणे पण आहे हा. मला आला होता त्या दिवशी फोन, मी बोललो तिला अगं काय मग लग्नाचं काय म्हणते, नाही डायरेक्ट रिसेप्शनलाच या. लग्न काय ते तिकडं डेस्टिनेशन काय फेस्टिनेशन काय वेडिंग आहे की नाही त्यांचं ते आहे ना, त्याच्यामुळे म्हटलं तिला. आम्हीच नाही म्हटलं त्या दिवशी, इथं आम्हीच बाहेर जाणार फिरायला. काहीच आहे का जेवणाशिवाय राहिले आपले. सख्या बहिणींना सगळ्यांना घेऊन चालली तिकडं, आपल्याला कशाला म्हणून बाई, आपण लांबच्या बहिणी तिच्या. आपण एखादी म्हणती का नाही आपल्या या बहिणींना पण घेऊन जावं. जाऊ दे, एवढ्या मोठ्या मनाचे ते आपल्यासारखे नाही. पण आता आम्ही पण ठरवले आमच्या पोरांच्या कोणाच्याच लग्नाला ह्यांना बोलवायचं. मग काय अशी 10 पोरं होती की हिला नका बोलू. आम्ही पण नाही बोलवणार, तुम्ही पण नका बोलू. याला काय वेडिंग म्हणतात, 4 टाळके घेऊन जायची तिथं. आमचे पोरं म्हटले आपण पण असंच करायचं, आपण पण शिकायचं आता ह्यांच्यासारखं वागायला. आमचा भाऊ तर म्हटला डायरेक्ट इटली बिटली अमेरिका तिकडेच लग्न करायचंय त्याचं. कोणालाच नाही बोलवणार, तुला बोलवत फक्त. आपल्याला काय करायचंय, आपला आयर वाचला द्यायचा होतं ना त्यावेळेस. ये म्हणत होती मला. म्हटलं कामाच्या वेळेस आम्ही आठवतोय, बाकीच्या वेळेस मजा मारायला बहिणी आठवतात. मला वेळच नाही मिळत म्हटलं, घरातल्या कामाचं एवढं असं म्हटलं माझे. नाही जास्त अवेलेबल आपण राहायचं नाही कोणासाठी. जाऊ दे बाई, काय करायचं आपल्याला. माझ्या पोरांच्या लग्नाला ना, सगळ्या लग्नाला मी तुला आधीच महिनाभर बोलवीन. काय वाईट वाटतं ग, पण लहानाचं मोठं एकत्र झालोय आपण. तू असं काय करू नको बरं का, लय वाईट वाटून बाई मला. काळजी घे. हा नाही ग, नाही रडत नाही. चल ठेवते. हा